Hello students, today we are going to study Science and Technology Part 1. In this video we are studied about metallurgy, prevention of corrosion. Can you tell, here some questions are given. First question, which measures would you suggest to stop the corrosion of metallic articles or not to allow the corrosion to start? काय म्हटले पा, विच मेजर्स वुड यू सजेस्ट टू स्टॉप द कोरोजन ऑफ मेटॅलिक आर्टिकल्स. म्हणजे मेटॅलिक आर्टिकल्सचं कोरोजन रोखण्यासाठी कोणती मेजर सजेस्ट कराल. ऑर नॉट टू अलाव द कोरोजन टू स्टार्ट, किंवा कोरोजन आपल्याला स्टार्टच होऊ द्यायचं नाही, यासाठी आपल्याला काय करता येईल. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ मेथड्स आर यूज टू प्रोटेक्ट द मेटल्स फ्रॉम कोरोजन. ऑलमोस्ट इन ऑल द मेथड्स स्पेशल अटेन्शन इज पेड so that iron does not rust. It is possible to lower the rate of the process of rusting of iron. Corrosion of metals can be stopped by detaching the air from metals. Some of the methods are to prevent corrosion of metals by applying a layer of paint, oil, anti-rust solution, grease or varnish on their surface. आता हे माहिती आहे तुम्हाला, कोरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, त्याला रस्टच होऊ द्यायचं नाही आणि मग त्यासाठी जे आयर्न आर्टिकल्स आहेत त्याला पेंट लावतो किंवा ऑइल लावतो, ग्रीस लावतो, वार्निश लावतो आणि कोरोजन थांबवता येतं. फॉर एक्झाम्पल, कोरोजन ऑफ आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय यूजिंग द ऑइल्स और पेंट्स, ग्रीस, वार्निश. ऑल्सो टू फिक्स लेयर ऑफ सम सबस्टन्स ऑन द मेटल सरफेस so that the contact of metal with moisture and oxygen in the air is prevented and no reaction would occur between them. तर काय केलं जातं, विशिष्ट म्हणजे जे कोरोडेबल नाही आहेत त्या सबस्टन्सचा लेयर आयर्न आर्टिकल्सवरती दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डन सो टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोअर्स ऑफ युअर हाऊस. आता आपल्या आयर्नच्या ज्या विंडोज किंवा डोअर्स असतात घरी, त्यांचं कोरोजन होऊ नये किंवा रस्ट होऊ नये म्हणून आपण काय करतो, अप्लाय पेंट, ऑइल, ग्रीस और वार्निश टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोअर्स इन द हाऊस. दे कॅन बी पेंटेड बाय यूजिंग पेंट और ऑइल, वार्निश, so on, so they do not rust. Various methods are used to protect metals from corrosion. Special attention is paid in almost all the methods so that does not rust. We can lower the rate of process of rusting of iron. आता कोरोजन कधी होतं तर पहिल्यांदा आयर्न आर्टिकल्स रस्ट होतात म्हणजे गंजतात आणि गंजल्यानंतर कोरोजनची प्रोसेस चालू होते. मग आपण जर गंजूच दिलं नाही तर कोरोजन होणार नाही. कोरोजन ऑफ मेटल्स कॅन बी स्टॉप्ड बाय कीपिंग मेटल्स आयसोलेटेड फ्रॉम अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ हेअर. तर मेटलचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही. आता तुम्ही म्हणाल कसा येणार नाही, समजा आपला सेफ्टी डोअर आहे लोखंडाचा, त्याला जर आपण ऑइल पेंट लावला आणि ऑइल पेंट लावल्यानंतर एअर आणि आयर्न आर्टिकल्स म्हणजे डोअर यांच्यामध्ये ऑइल पेंट आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट एअरशी येणार नाही. द प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन कॅन बी अचीव्ड बाय व्हेरियस वेज. सम ऑफ द मेथड्स आर ॲज फॉलोज, ज्या मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्याच मेथड आहेत. टू फिक्स अ लेअर ऑफ सम सबस्टन्स ऑन द मेटल surface so that contact of the metal with moisture and oxygen in the air is prevented and no reaction would occur between them. Second, to prevent corrosion of metals by applying a layer of paint, oil, grease or varnish on their surface. For example, corrosion of iron can be prevented by this method, means apply paint, oil, grease or varnish, or they do not directly contact with moisture and oxygen in the air. Use your brain power. Can we permanently prevent the rusting of an iron article by applying a layer of paint on its surface? आता आपण परमनंटली रस्टिंग थांबवू शकतो का? नो. तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं येईल. परमनंटली आपण थांबवू शकत नाही. द मेथड ऑफ पेंटिंग इज ऑल राईट फॉर सम टाईम. We cannot protect the articles permanently from rusting by painting them. We cannot protect the articles permanently from rusting by painting them. पुस्तकामध्ये दिलेलं आहे. The method of painting is suitable for short time.
If there is a scratch on the paint on the surface of the article and if a small surface of the metal comes in contact with air, the process of rusting start below the layer of the paint. काय होतं पहा, आपण समजा एखाद्या आयर्न आर्टिकलला कलर केला आहे आणि त्याच्यावरती क्रॅश वगैरे गेला तर त्या आयर्न आर्टिकलचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याची रस्टिंगची प्रोसेस सुरू होते आणि मग पेंटच्या खालून ते रस्ट काय होतं आतमध्ये जातं. व्हाय डू न्यू आयर्न शीट्स ॲपियर शायनिंग. आता न्यू आयर्न शीट्स शायनी असतात, याचं कारण काय. द न्यू आयर्न शीट्स ॲपियर शायनी बिकॉज अ लेअर ऑफ नॉन कोरोजनेबल मेटल इज फिक्स्ड ऑन द सरफेस ऑफ कोरोजनेबल मेटल. आता आयर्न शीट ही शीटचं कोरोजन होणार आहे माहीत आहे, त्याच्यासाठी नॉन कोरोजनेबल मेटलचं त्याच्यावरती काय केलेलं असतो, लेअर ते दिलेला असतो आणि त्यामुळे ते शायनी असतं. जसं जुनं होईल तसा तो लेअर काय होतो, निघून जातो आणि मग आयर्न आर्टिकल्स रस्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर कोरोजन होतं. कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग अ लेअर ऑफ नॉन कोरोडेबल मेटल ऑन अ कोरोडेबल मेटल. दिस कॅन बी डन इन मेनी वेज. काय सांगितलं, कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग अ लेअर ऑफ नॉन कोरोडेबल मेटल ऑन अ कोरोडेबल मेटल. देर आर नंबर ऑफ वेज. फर्स्ट इज गॅल्वनायझिंग. आता गॅल्वनायझिंगच्या प्रोसेसने रस्टिंग कसं थांबवतात किंवा कोरोजन कसं थांबवतात पहा. इन दिस मेथड अ थिन लेअर ऑफ झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ आयर्न ऑर स्टील. तर आयर्न किंवा स्टीलवरती झिंकचा काय होतो, थिन लेअर दिला जातो. फॉर एक्झाम्पल शायनिंग आयर्न नेल्स, पिन्स एक्सेट्रा. पहा ज्या पिन्स असतात किंवा नवीन आणलेले आयर्न नेल्स असतात ते चांदीसारखे चकाकतात, याचं कारण त्याच्यावरती झिंकचा लेअर दिलेला असतो. In this method, corrosion of zinc occurs first because zinc is more electropositive than iron. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन झिंक हे आयनपेक्षा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. काय सांगितले पहा, इन दिस मेथड कोरोजन ऑफ झिंक ऑकर्स फर्स्ट बिकॉज झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयन. झिंक हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयनपेक्षा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे काय होतं, पहिल्यांदा कोरोजन कुठे स्टार्ट होतं तर झिंकला. आफ्टर अ फ्यू रेनी सीझन्स द झिंक लेअर गोज अवे and the inner iron gets exposed, then iron starts rusting. तर काही वर्षे गेल्यानंतर काय होतं, काही पावसाळे जातात तोपर्यंत ते पत्रे वगैरे चकाकतच असतात, पण परत झिंकचं ज्यावेळी कोरोजन होतं आणि तो लेअर नाहीच होतो त्यावेळी मात्र आयर्न शीटचं काय होतं, रस्टिंग व्हायला सुरुवात होते. पहा या ठिकाणी गॅल्वनायझिंग प्रोसेस दिलेली आहे. कॉस्टिक क्लिनिंग, पहिल्यांदा कॉस्टिक क्लिनिंग केलं जातं, त्यानंतर रिन्सिंग, पिकलिंग, रिन्सिंग, फ्लक्स सोल्युशन, देन ड्राईंग, देन झिंक बाथ. म्हणजे त्याला झिंक बाथ म्हणजे झिंकची आंघोळ नाहीत घालत तर झिंकचा लेअर त्याच्यावरती चढवतात, पुन्हा ते कूल केलं जातं आणि इन्स्पेक्शन. मग लास्ट आपल्याला काय मिळतं, त्या आयर्न आर्टिकल्सवरती झिंकचा लेअर पाहायला मिळतो. तर या प्रोसेसला काय म्हणतात, गॅल्वनायझिंग. सेकंड टिनिंग. टीन म्हणजे कथील मराठीमध्ये. इन दिस मेथड अ लेअर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन अ मेटल. तर वितळलेल्या टीनचा लेअर मेटलवरती दिला जातो. वी कॉल दिस ॲज कलई. तर तुम्ही अशी तांब्या पितळेची भांडी पाहिलेत का पहा, जी बाहेरून तांब्याचं असेल तर लालसर आणि पितळेचं असेल तर पिवळं दिसतं, पण आतून मात्र चांदीसारखं ते चकचकीत दिसतं. त्याला कलई करणे असं म्हणतात आपल्या साध्या भाषेत. एक ग्रीनिश लेअर फॉर्म ऑन द सरफेस ऑफ अ कॉपर ऑर ब्रास वेसल. काय पहा, एक ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन द सरफेस ऑफ कॉपर ऑर ब्रास वेसल. दिस ग्रीनिश लेअर इज पॉयझनस. इफ बटर मिल्क और curry is placed in such vessel, it gets spoiled. Tinning is done to prevent all such damages. पहा काय केलं जातं, पूर्वी स्टेनलेस स्टील वगैरे अवेलेबल नव्हतं, तेव्हा तांब्याची किंवा पितळेची भांडीच जेवण बनवण्यासाठी किंवा जेवण्यासाठी वापरली जायची. तर त्याची जर बटर मिल्क म्हणजे दही, ताक जे आंबट पदार्थ आहेत त्याच्याशी जर कॉन्टॅक्ट झाला तर काय होतं, पॉयझनस ग्रीनिश लेअर फॉर्म होतो, म्हणजे पॉयझनस सबस्टन्स तयार होतो. ते होऊ नये म्हणून त्याचं टिनिंग म्हणजेच कलई केलं जायचं. आता कलई करणे म्हणजे काय, तर टीनचा लेअर त्याच्यावरती दिला जातो. नेक्स्ट प्रोसेस ॲनोडायझेशन. इन दिस मेथड मेटल लाईक कॉपर, ॲल्युमिनियम आर कोटेड विथ अ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ऑक्साइड्स बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. तर कॉपर, ॲल्युमिनियम आर कोटेड विथ अ थिन लेअर ऑफ स्ट्रॉंग लेअर विथ देअर ऑक्साइड्स. फॉर दिस कॉपर ऑर ॲल्युमिनियम आर्टिकल इज यूज्ड ॲज ॲनोड. म्हणजे कॉपर किंवा आयर्न आर्टिकल ॲल्युमिनियम आर्टिकल ॲनोड म्हणून यूज केलं जातं.
इथं डायग्राम दिलेली आहे पहा ॲनोडायझेशनची. As this oxide layer is strong and uniform all over the surface, it is useful for prevention of the corrosion of metal. तर कॉपर किंवा ॲल्युमिनियमचा ॲनोड म्हणून उपयोग केला जातो आणि कोरोजिव्ह मेटलवरती त्याचा काय दिला जातो, लेअर दिला जातो. फॉर एक्झाम्पल, व्हेन ॲल्युमिनियम इज ॲनोडाइज द थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म. ॲल्युमिनियम ॲनोडाइज केलं तर त्याच्यावरती ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थिन लेअर येतो. इट ऑब्स्ट्रक्ट्स द कॉन्टॅक्ट ऑफ द ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन अँड वॉटर. पहा, आपल्या घरी असणारी ॲल्युमिनियमची पातेली वगैरे तर नवीन असताना चकचकीत दिसतात, काही दिवसांनी ती काळपट पडतात, कारण ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थिन लेअर त्याच्यावरती जमा होतो. दिस प्रिव्हेंट्स फर्दर ऑक्सिडेशन. दिस प्रोटेक्शन कॅन बी फर्दर इन्क्रीज बाय मेकिंग द ऑक्साईड लेअर थिकर ड्युरिंग द ॲनोडायझेशन. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, तर ॲल्युमिनियमवरती जरा जाड लेअर दिला जातो, त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन थांबवता येते. नेक्स्ट, इलेक्ट्रोप्लेटिंग. या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंगची डायग्राम दिलेली आहे. पहा, इथं स्पून दिलेला आहे, तो कॅथोड म्हणून वापरला आहे, आणि सिल्वर प्लेट आहे, ती ॲनोडचं काम करते. इन दिस मेथड अ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन अ मोर रिॲक्टिव्ह मेटल बाय इलेक्ट्रोलिसिस. तर लेस रिॲक्टिव्ह मेटल हा मोर रिॲक्टिव्ह मेटलने काय केला जातो, कोट केला जातो. सिल्वर प्लेट्स, प्लेटेड स्पून्स, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. पहा, लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन अ मोर रिॲक्टिव्ह मेटल. तर मोर रिॲक्टिव्ह मेटलवरती लेस रिॲक्टिव्ह मेटलचा काय केला जातो, कोट दिला जातो. तर तुम्ही सिल्वर प्लेटेड स्पून्स वगैरे पाहिले असतील, ग्लास पण असतात पहा, सिल्वर कोटेड ग्लास असतात, स्पून्स असतात. आणि गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स, आपण 1 ग्रॅम वगैरे म्हणतो, 1 ग्रॅम ज्वेलरी वगैरे, तर त्याला गोल्डचं प्लेटिंग केलेलं असतं. नेक्स्ट, ॲलॉईंग. मेजॉरिटी ऑफ द मेटॅलिक सबस्टन्सेस यूज्ड प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ ॲलॉईज. ॲलॉईज म्हणजे संमिश्र. द मेन इंटेन्शन बिहाइंड दिस टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ कोरोजन ऑफ मेटल्स. आता ॲलॉईज का तयार केली जातात, तर ॲलॉईजचं कोरोजन होण्याची प्रोसेस मेटल्सपेक्षा कशी असते, खूप कमी असते, तर ती डिक्रीज करण्यासाठीच ॲलॉईज फॉर्म केली जातात. द होमोजिनियस मिक्सचर फॉर्म्ड बाय मिक्सिंग अ मेटल विथ अदर मेटल or non-metal in certain proportion is called an alloy. पहा, alloy म्हणजे काय, द होमोजिनियस मिक्सचर फॉर्म्ड बाय मिक्सिंग अ मेटल विथ अदर मेटल ऑर नॉन मेटल. म्हणजे मेटल, एक मेटल आणि दुसरा मेटल किंवा मेटल आणि नॉन मेटल यांच्या विशिष्ट प्रपोर्शनमध्ये जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरलाच काय म्हटलं जातं, ॲलॉय. फॉर एक्झाम्पल, ब्रॉन्झ इज ॲन ॲलॉय फॉर्म्ड फ्रॉम 90% कॉपर, 10% टीन. तर ब्रॉन्झ मेडल्स वगैरे तुम्हाला माहीत असतील, ते ब्रॉन्झ हे ॲलॉय आहे. तर ते कसं तयार केलं जातं, 90% कॉपर अँड 10% टीन यांचं मिक्सचर म्हणजेच काय, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ स्टॅच्यूज डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन अँड रेन. तर ब्रॉन्झचे जे स्टॅच्यू असतात पहा, त्याच्यावरती सन रेनचा काही परिणाम होत नाही. स्टेनलेस स्टील डज नॉट गेट स्टेन्स विथ एअर ऑर वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट. आता स्टेनलेस स्टीलचं रस्टिंग होत नाही हे माहिती आहे तुम्हाला, ते चकचकीत राहतं. तर स्टेनलेस स्टील हा मेटल नाही आहे, तर ते ॲलॉय आहे. तर स्टेनलेस स्टील कशाचं ॲलॉय आहे, इट इज ॲन ॲलॉय मेड फ्रॉम 74% आयर्न, 18% क्रोमियम अँड 8% कार्बन. इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाइप्स ऑफ ॲलॉयज आर यूज्ड फॉर मिंटिंग कॉइन्स. इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाइप्स ऑफ ॲलॉयज आर यूज्ड फॉर मिंटिंग टाइम्स. तर ॲलॉयजचा का उपयोग केला जातो तुमच्या लक्षात आलं असेल, तर ॲलॉयजचं कोरोजन होत नाही, आणि म्हणून या ठिकाणी कॉइन्स मेड फ्रॉम व्हेरियस ॲलॉयज दिलेलं आहे पहा. म्हणून ॲलॉयचा उपयोग काय केला जातो, मेटलचं रस्टिंग होतं, कोरोजन होतं, पण ॲलॉय हे टू मेटल्स और मेटल अँड नॉन मेटल्सचं काय आहे, सर्टन प्रपोर्शनमध्ये एक मिक्सचर आहे, आणि मग त्याच्यावरती रस्टिंग पण होत नाही आणि कोरोजनही होत नाही, म्हणून ॲलॉयचा वापर जास्तीत जास्त केला जातो. वेन वन ऑफ द मेटल इन ॲन ॲलॉय इज मर्क्युरी. समजा एखादा ॲलॉय आहे आणि त्यातला एक मेटल काय आहे, मर्क्युरी, द ॲलॉय इज कॉल्ड ॲमॅलगम. म्हणजे एखाद्या ॲलॉयमधील एक मेटल जर मर्क्युरी असेल तर त्या ॲलॉयला काय म्हटलं जातं, ॲमॅलगम. फॉर एक्झाम्पल, सोडियम ॲमॅलगम, झिंक ॲमॅलगम. सिल्वर ॲमॅलगम वॉज अर्लियर यूज्ड बाय डेंटिस्ट. तर सिल्वर ॲमॅलगम कोण यूज करतात, डेंटिस्ट यूज करतात.
Gold amalgam is used for extraction of gold. बघा पुन्हा एकदा ऐका. What is meant by amalgam? When one of the metal in an alloy is mercury, then the alloy is called as amalgam. For example, sodium amalgam, zinc amalgam. Silver amalgam was earlier used by dentists, and gold amalgam is used for extraction of gold. Here some practice questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.